विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमचा आत्ताच झालेला भूगोलचा जो पेपर आहे त्याची मी क्वेश्चन पेपर जी आहे ती घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण उत्तर यामध्ये क्लिअर करणार आहे। आपण जे क्वेश्चन सांगितले त्यामध्ये किती प्रश्न आले हे देखील सांगणार आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा। तर व्हिडिओच्या टॉपिकवर जाऊया, चला। प्रश्न पाहायला पहा, यामध्ये अचूक पर्याय पहा। पॅटनॉल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात, तर महाकाय ॲनाकोंडा आढळतात या ठिकाणी। त्यानंतर हे लोकसंख्येच्या वितरणावर डॅश डॅश हा घटक काय करतो, परिणाम करतो, तर प्राकृतिक रचना। याचं उत्तर आहे प्राकृतिक रचना। त्यानंतर हे ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे डॅश डॅश वाहतूक आढळते, रस्ते वाहतूक या ठिकाणी उत्तर होतं। चौथा होता क्षेत्र भेटीच्या दरम्यान माहितीचे संकलनासाठी डॅश डॅश या साहित्याची आवश्यकता असते, कोणत्या, तर प्रश्नावली घेऊन जातो आपण त्या ठिकाणी। वेगळा घटक, तर पहिल्याचं जे होतं रिओ दी जेनेरिओ होतं, दुसऱ्याचं जे होतं पश्चिम राजस्थान होतं। ठीक आहे, पश्चिम राजस्थान भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश पश्चिम राजस्थान आहे, म्हणजे हा वेगळा घटक होता। ॲमेझॉन नदीच्या उपनद्या, तर पॅराना नदी होती उत्तर। तर भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी याक हे उत्तर होतं। ठीक आहे, तर ज्यांनी इथपर्यंत बरोबर लिहिलंय त्यांनी कमेंट करा, पक्के मार्क्स। टिपा लिहा। टिपाचं यामध्ये मी हा IMP सांगितला होता पहा, ब्राझीलचे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारतातील पानझडी वने, हे 2 IMP सांगितले होते, आपण घेतले देखील होते। टिपाचा सेपरेट व्हिडिओ, टिपा व भौगोलिक कारणेचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता, त्यामध्ये हे दिलं होतं मी, अजून पाहिलं पहा, चला। त्यानंतर जाऊया प्रश्न चौथा। मध्ये नकाशा भरपूर, मी तुम्हाला सांगितलं होतं 100% ब्राझीलचा नकाशा येईल, तर ब्राझीलचाच नकाशा या ठिकाणी आलेला आहे। आणि ब्राझीलमध्ये तुम्हाला एवढं दाखवायचं तर मी IMP पॉईंट देखील सांगितले होते, मार्जा बेट, पंपास, ब्राझीलची राजधानी, आणि 3 सांगितले होते यामध्ये। तर पहा, एक तुम्ही मनाने देखील लिहिलं असेल विषुववृत्तवालं, तर पहा आपण 3 सांगितले, 3 मार्काचा फायदा केला। खालील प्रश्न, खालील भारताच्या नकाशा वाचन करून त्यावर उत्तर द्या। पहा, एकदम इझी होतं। वरील नकाशे शीर्षक व उपशीर्षक, वरील नकाशे शीर्षक होते भारत आणि उपशीर्षक होते राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंधारे। इथं दिलेलं आहे, इथं शीर्षक आणि उपशीर्षक म्हणून आहे। कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, कोणत्या आहे, भारताच्या दक्षिण भागात आहे आणि तामिळनाडूत आहे। त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंधाऱ्याची नावे, तर कोणतं कोणतं पश्चिम, इकडं पश्चिम भाग इकडं आला तर 2 बंधार, तर या ठिकाणी इथं जे बंधार दिसतंय पोरबंदर आणि कांडला, या ठिकाणी लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही मग तुम्हाला अजून या ठिकाणी मी सांगतो कारवार मुंबई या ठिकाणी लिहिलं तरी चालेल। पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नावे लिहा, यामधील महामार्ग पहा, पूर्व पश्चिम महामार्ग आहे यांचा। ठीक आहे, कोलकाता जवळील बेटाचे नाव कोणतं आहे, कोलकाता जवळ बेट इथं आहे पहा, कोलकाता कुठे आहे तुम्हाला माहित असेल की कोलकाता इथे आहे, मी झूम केलेला आहे, आणि या ठिकाणी कोलकाता आहे, आणि कोलकात्याच्या जवळील म्हणजे या ठिकाणी बेट आहे एक पहा, न्यूमूर बेट इथं पहा, न्यूमूर बेट आहे, हे त्याचं उत्तर होतं। त्यानंतर आहे त्याच्या 5वा प्रश्न, कोलकाता जवळ बेट आहे, झालं या ठिकाणी। भौगोलिक कारणाचं आपण IMP दिले होते, त्यामधले 2 आलेले आहेत पहा, पहिला आणि दुसरा IMP दिलं होतं, हे दोन्ही आलेले आहेत, म्हणजे जशीचे तसे आलेले आहेत। अजूनही व्हिडिओ पहा, टिपा आणि भौगोलिक कारण। त्यानंतर हे प्रश्न 6 मध्ये खाली दिलेल्या सांख्यिक माहितीचा आधारस्तंभ, म्हणजे आलेख काढायचा होता, आणि याची देखील मी तुम्हाला याचा नव्हतं व्हिडिओ सांगितला, पण ही खूप इझी होता असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आणि एका प्रश्नपत्रिकेमध्ये पण हाच क्वेश्चन होता। तर काही एकदम इझी होतं, कसं होतं, 1961 साल लिहायचं होतं, एक्स अक्ष वाय अक्ष लिहायचा होता। त्यानंतर इथं तुम्हाला 1961 साल, इथं 1971, 81, 91, 2001, 2011, आणि त्याची टक्केवारी 5 घेऊ शकता, 1 सेंटीमीटर म्हणजे, किंवा 10 घेऊ शकता, आणि तसं तुम्ही आखू शकता। खूप इझी होतं, त्यामध्ये प्रश्न देखील होते। 1961 साली नागरीकरण किती टक्के झाली, तर 1961 साली या ठिकाणी पहा, इथं पहा 1961 साली नागरीकरण 18% झाले, फक्त 18 लिहायचं होतं, झालं। त्यानंतर हे कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते, तर सगळ्यात कमी 1961 मध्येच होते। 1991 साली नागरीकरण किती टक्के होते, 1991 साली पहा इथं 27.7% लिहायचं होतं।
त्यानंतर खाली पहा किंवा त्याला और होता खालील आलेखाचे वाचन करून त्या खाली प्रश्नांचे उत्तर लिहा. तर इथं फक्त तुम्हाला क्षेत्र 3 पाहून तुम्ही याचं संपूर्ण उत्तर दिले असतील मला खात्री आहे. आणि हे वाचलं देखील असेल. हे एक आणि हे एक याच्यामध्ये IMP होतं. पहा प्रश्न पहा, आलेखात कोणतीही क्षेत्रे दर्शवलेली आहेत. कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत तर या ठिकाणी क्षेत्र नावे आणि कोणती क्षेत्र आहेत तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक अशा पद्धतीने 3 होते. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? कोणत्यात? पहा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात, इथं शब्द काय आहे? राष्ट्रीय उत्पादन. इथं राष्ट्रीय उत्पादन आहे आणि क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. कोणतं क्षेत्र या ठिकाणी सर्वाधिक आहे तर हे जे ब्लॅकवालं आहे हे जे क्षेत्र आहे हे सर्वाधिक आहे. ठीक आहे, हे आणि याचा कलर आहे तृतीयक म्हणून त्याचं उत्तर आहे तृतीयक. ठीक आहे, तृतीयक क्षेत्र. त्यानंतर आहे ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 10% आहे. खूप सोपं होतं. दोन्हीपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न प्राथमिक क्षेत्राचे योगदान कमी आहे? ब्राझीलचे आहे. राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे? भारताचे आहे. ब्राझीलच्या 19% लोकसंख्याच्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेला आहे? द्वितीयक आहे. ठीक आहे. प्रश्न 7वा लास्ट क्वेश्चन पहा. खाली प्रश्न सविस्तर उत्तरमध्ये कोणतेही 2 होते. यामध्ये कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली हा देखील इझी होता. आपण एका क्वेश्चन पेपरमध्ये घेतला होता. आणि तुम्ही काय विचारू शकता प्रश्न की हा कारखाना किती साली स्टार्ट झालेला आहे, इथं किती वर्कर काम करतात, इथं काय प्रोडक्शन होतं, असं तसं तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आहे ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती. तर ब्राझीलला किती किनारा लाभलेला आहे हे देखील आपण अपलोड केलं होतं, भौगोलिक कारणामध्ये आहे. पहा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता तुम्ही म्हणता जाऊ द्या, पण जाऊ द्या नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे एकदम IMP व्हिडिओ कोणते तर 10 to 11 ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येत जाणार आहेत. 10वी निकाल कसा पाहावा, 10वी निकाल कधी लागणार आहे, तुम्ही 11वीला कोणते सब्जेक्ट, संपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.